की आपण स्किल ऍड केले होते, आय थिंक असं मला वाटतंय, बरोबर ना? आपण ते काय केलं होतं, जो काही आपला ऍडमिन पॅनल होता, त्या ऍडमिन पॅनल वरून आपण स्किल ऍड केलंय. ते रिफ्लेक्ट कुठं होत होते? जी आपली पोर्टफोलिओ वेबसाईट होती, त्या वेबसाईट वर काय होत होते, ते स्किल शो होत होते. ठीक आहे. काल बऱ्याच जणांनी ट्राय केलंय, ग्रुपवर पण मला 2-3 जणांचे आलेत रेकॉर्डिंग, शेअर केल्यात त्यांनी. बाकीच्यांनी पण शेअर करत चला. ठीक आहे. जसं तुमचं कम्प्लीट होईल तसं तुम्ही रेकॉर्डिंग काढा, ग्रुपवर शेअर करत चला. ठीक आहे ना? तर आपण काल स्किल ऍड केलं होतं. ठीक आहे. फर्स्ट मी काय करतो, प्रोजेक्ट एकदा रन करतो. आता प्रोजेक्ट रन करायचं बोललं तर काय करायचं, जो आपला A to Z 54 नावाचा फोल्डर आहे, त्या फोल्डरमध्ये आपण एक प्रोजेक्ट नावाचं फोल्डर बनवलाय. त्या फोल्डरला सिम्पल ओपन करायचं सीएमडी मध्ये. सीएमडी मध्ये ओपन केल्यानंतर सेकंड कमांड असते आपली कोडपेस डॉट. याने काय होणार, जो आपला प्रोजेक्टचा फोल्डर आहे ऍज इट इज कुठे ओपन होईल, व्हीएस कोडला. इथे झाला व्हीएस कोडला प्रोजेक्ट ओपन, म्हणजे प्रोजेक्टचा जो काही कोड होता तो आपला कोड काय झाला, व्हीएस कोडला ओपन झाला. मग मी इथे जो काय आपला प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टला रन करण्याची कमांड टाकतो. मग रन करण्याची कमांड कोणती, नोडीमॉन इंडेक्स डॉट जेएस. आणि इथे मी काय केलं, एंटर केलं. जसं मी एंटर केलं इथे मला काहीतरी आलंय, टू रिस्टार्ट ऍट एनी टाइम एंटर RS. ठीक आहे. मग जो आपला प्रोजेक्ट होता तो प्रोजेक्ट रन झालाय, त्याचा आउटपुट पाहण्यासाठी आपल्याला ब्राउझरला यायला लागतं आणि ते सर्च करतो आपण localhost:1000. ठीक आहे. ह्या प्रकारे आपण एक पोर्टफोलिओ वेबसाईट बनवली, त्यामध्ये आपण सेक्शन बनवले होते, जसं की हिरो सेक्शन, अबाउट सेक्शन, स्किल सेक्शन, एज्युकेशन, प्रोजेक्ट आणि कॉन्टॅक्ट. ठीक आहे. मग आतापर्यंत आपण काय केलं होतं, जो हिरो सेक्शन होता त्या हिरो सेक्शनला हँडल करण्यासाठी, ठीक आहे, किंवा ऑपरेट करण्यासाठी आपण एक ऍडमिन पॅनल बनवला होता, बरोबर ना? म्हणजेच आपल्या भाषेत बोलायचं बोललं तर आपण दोन रस्ते बनवले होते. एक रस्ता बनवला होता युजर साईटला जाणारा, आणि सेकंड रस्ता होता आपला ऍडमिन साईटला जाणारा. मग जी काही दोन्ही रस्ते होते त्या दोन्ही रस्त्यांचं वेगवेगळं काम होतं. जो युजर रस्ता होता त्या युजर रस्त्याने काय करायचं, की एक वेबसाईट शो करायची. आणि जो काही ऍडमिन पॅनल होता किंवा जो काही ऍडमिन रस्ता होता, त्या ऍडमिन रस्त्याने काय करायचं, की त्यांनी एक ऍडमिन पॅनल बनवायचा, की जो ऍडमिन पॅनल काय करीन, जो युजर रस्त्याची जी काही वेबसाईट आहे त्या वेबसाईटला काय करीन, कंट्रोल करीन. बरोबर? समजतंय ना? म्हणजे कोणता पण प्रोजेक्ट असू द्या, जसं की तुमच्याकडे Amazon आहे किंवा तुम्ही फ्लिपकार्ट पाहतात. ठीक आहे. मग जी काही फ्लिपकार्ट पाहतात तुम्ही, त्या फ्लिपकार्टवर तुम्ही ऑर्डर देतात, ती ऑर्डर कुठे जात असतील, कुठे जात असतील, ऑनलाईन मेंबर, कोणी बोलू शकतं? ठीक आहे ना? जसं की आपली जी काही फ्लिपकार्ट वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर आपण ऑर्डर देतो. मग ती ऑर्डर कोणत्या साईटला जात असेल, मग त्यांच्याकडे पण असेल ना, की जसं आपल्याकडे एक ऍडमिन पॅनल आहे, त्या ऍडमिन पॅनलला काय होतं, की आपण तिथून ऍक्सेस करू शकतो आपल्या वेबसाईटला. मग त्याच प्रकारे जी काय आपली Amazon आहे, जी काय आपली फ्लिपकार्ट आहे, त्यांच्याकडे पण एक ऍडमिन पॅनल असेल. आणि त्या ऍडमिन पॅनल मध्ये काय होत असेल, जे काय आपण ऑर्डर टाकतो ते ऑर्डरची रिक्वेस्ट कुठे जात असेल, त्या ऍडमिन पॅनलला. ठीक आहे. म्हणजे जो ऍडमिन पॅनल असतो तो काय करतो, जी आपली वेबसाईट असते त्या वेबसाईटला काय करतो, कंट्रोल करतो. ओके. मग आपल्या इथे localhost:1000ला एक आपण बेसिक वेबसाईट बनवली, आणि त्या वेबसाईट मध्ये जसं की आपण ह्या हिरो सेक्शन आहे त्याला हँडल करू शकतो आपण ऍडमिन पॅनल मधून. हा अबाउटचा पण करू शकतो, त्यानंतर हे स्किल्स पण करू शकतो. ओके. मी ऍडमिन पॅनल ओपन करण्यासाठी localhost:1000/admin, आणि इथे मी केलं एंटर बटनावर क्लिक. जसं मी एंटर बटनावर क्लिक केलं, काय झालं, माझ्या पुढे एक सुंदर अशी डिझाईन आली ऍडमिन पॅनलची. बरोबर? ठीक आहे. आणि ह्या ऍडमिन पॅनल मध्ये आपण हिरो सेक्शन बनवलं होतं, त्यानंतर अबाउटचं बनवलं, त्यानंतर स्किलचं बनवलं. ठीक आहे. सर्वांचं कम्प्लीट असेल आय थिंक, असं मला वाटतं. असं कोण असेल की ज्याचं कम्प्लीट नसेल झाले, त्याला एरर येत असतील, त्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. ठीक आहे. आपण तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. तर आता काल आपण काय केलं होतं, जसं की मी इथे एखादी स्किल टाकली. ठीक आहे. आज मी एक नवीन स्किल टाकतो, जसे की मी इथे स्किल टाकतो
पॉवर BI आणि इथे केलं सेव्ह स्किल. जसं मी सेव्ह स्किल केलं, ऍडमिन पॅनलला समजतंय का की आपण कोणत्या कोणत्या स्किल ऍड केल्या? समजतंय ऑनलाईन मेंबर? अरे जो आपला हा ऍडमिन पॅनल आहे त्या ऍडमिन पॅनलला समजतंय का ह्याच्या अगोदर त्यांनी कोणत्या कोणत्या स्किल ऍड केल्या? समजतंय? नाही समजत. आणि युजर साईटला आलो तर आपण ती स्किल ऍड झाली इथे. कुठे? इथे लास्ट मध्ये झाली ना ऍड. बरोबर. पण ऍडमिन पॅनलला समजतंय का आपल्याकडे ऑलरेडी किती स्किल्स आहेत? अशा काहीतरी 10 स्किल आहेत. समजतंय? नाही समजत. मग आज आपल्याला काय काम करायचंय की ऍडमिन पॅनलला पण समजलं पाहिजे की आपल्याकडे टोटल स्किल किती. काय समजलं पाहिजे? आपल्याकडे टोटल स्किल्स किती. ओके. मग आता आज आपण काय करणार? आपलं लॉजिक समजून घ्या फक्त. काय असणार? आता जो हा स्किल नावाचा आपण पेज बनवलं होतं, त्या स्किल नावाच्या पेजच्या खाली तुम्हाला थोडीशी मोकळा पेज दिसतोय. हा दिसतोय सर्वांना? ह्या मोकळ्या पेज मध्ये काय करायचं, जेवढे आपल्याकडे स्किल्स आहेत तेवढ्या सगळ्या स्किल्स काय करायच्या, ह्या टेबल फॉर्मॅट मध्ये शो करायच्या. कुठे करायच्या? जो आपला हा फॉर्म आहे त्या फॉर्मच्या पेज वरच जो काय खालचा आपला मोकळा पेज आहे त्या पेज मध्ये काय करायचा, एका टेबल फॉर्मॅट मध्ये आपल्या स्किल्स काय करायच्या, शो करायच्या. समजतंय ऑनलाईन मेंबर? मग मला सांगा तुम्ही ऑनलाईन मेंबर, जो आपला स्किल सेक्शनचा टेबल असेल त्या टेबल मध्ये कोणत्या कोणत्या फील्ड असणार? मग ऑनलाईन मेंबर कोणत्या कोणत्या असतील बघ? स्किल नेम. ओके. ऑनलाईन मेंबर बाकीचे जॉईन नाही आहेत का? अनिकेत एकटाच जॉईन आहे का? अरे बोलत चला तुम्ही, ठीक आहे ना. चुकीचं बोलला तरी काय अडचण नाही, सांगत चालायचं रे. मी क्वेश्चन विचारतोय, तुम्ही सांगायचं. चुकला तरी काही प्रॉब्लेम नाहीये, ठीक आहे ना. चुकलं तर मी सांगतो ना, नाही हे चुकीचं आहे, हे असं असतं, है ना. ओके. बरोबर अनिकेत. काय काय असेल? स्किल नेम असेल. बरोबर. फर्स्ट आपण काय करणार, सिरियल नंबर घेतो. त्यानंतर स्किल, आपण जेवढ्या काही आपल्या स्किल्स आहेत तेवढ्या आपण स्किल्स प्रिंट करणार. आणि त्यानंतर एक ऍक्शनचा आपण कॉलम करणार. आणि त्या ऍक्शनच्या ह्यामध्ये 2 बटन असणार. बेसिक 2 बटन असतात. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही आतापर्यंत भरपूर सारी प्रॅक्टिस केली. तुम्ही टेबल फॉर्मॅट मध्ये डेटा शो केला, प्रिंट केला, त्याला एडिट केला, डिलीट केला. मग इथे पण ऍक्शन मध्ये 2 बटन असणार. एक बटन असेल डिलीट करण्याची स्किल आणि सेकंड बटन असेल स्किल अपडेट करण्याचं. ठीक आहे. मग आपल्याला काय करायचं आता, जो हा ऍडमिन पॅनल आहे, कोणता रस्ता? ऍडमिनच्या रस्त्याला स्किल नावाचं जे काही सेक्शन आहे त्या सेक्शन मध्ये आपल्याला डेटा आणायचा आहे. मग मला क्युरी तुम्ही राईट करून मला मेसेज बॉक्स मध्ये सेंड करा की कोणती क्युरी लागणार आहे मला आता डेटा आणण्यासाठी, आणि मी कोणत्या रूटला ती क्युरी राईट करू. ऍडमिन रस्त्याला मी ती क्युरी राईट करणार की युजर रस्त्याला मी ती क्युरी राईट करणार? एकदा मला सांगा, म्हणजे मला समजेल, तुम्हाला समजतंय. ठीक आहे. सिलेक्टची क्युरी करणार. अरे बाकीचे आहेत का नाही? ऑनलाईन मेंबर वैभव, अरे समजतंय का नाही काही? अरे सर्वांनी बोलत चला. मग ती क्युरी मी कुठे राईट करणार? ऍडमिन रस्त्याला करणार की युजर रस्त्याला होऊन? ऍडमिन रस्त्याला करणार. पक्का? ठीक आहे, ऍडमिन रस्त्याला. ओके. मग मी कुठे आलो आता, तुला प्रोजेक्ट मध्ये आलो VS कोडला, आणि VS कोडला आल्यानंतर मी आलो ऍडमिनच्या रस्त्याला. आणि ऍडमिनच्या रस्त्याला इथे काय करणार, मी सर्च करणार पहिली आपली स्किलची URL आहे. इथे स्किलची URL, आणि त्या स्किलच्या URL ला आपण काय केले, ऍडमिन नावाच्या फोल्डरच्या आतून skill.ejs ला काय केले, आपण शो केले. मग मी इथे काय करतो की लेट SQL इक्वल टू टिल्ट, आणि इथे करतो सिलेक्ट स्टार फ्रॉम कोणता टेबल? अरे टेबल कोणता आहे? की स्किल नावाचं टेबल आहे. ठीक आहे.
आणि जो काय डेटा आहे तो डेटा आपल्याला काय भेटेल, ह्या क्युरीने भेटेल. मग ह्या क्युरीला मी काय करतो, रन करतो. जसं की लेट स्किल्स इक्वल टू काय राहणार इथे, अवेट आणि EXE मध्ये मी काय करणार, SQL क्युरी पास करणार. आणि जो काय मला डेटा भेटणार आहे, ठीक आहे, जो काय मला डेटा भेटणार आहे तो डेटा मी काय करतो, एकदा कन्सोल डॉट लॉग करतो. ठीक आहे, म्हणजे जेवढ्या काय स्किल येतात त्या स्किल्स मी काय करतो, कन्सोल डॉट लॉग करतो. जसं की मी पुढे जातो, आता आउटपुट पेजला आलो. ठीक आहे, काहीतरी एरर दाखवतंय मला. ठीक आहे, ते अवेट आपण राईट केलंय, इथे असिंग राईट करायला लागेल. जसं मी आउटपुट पेजला आलो आणि आउटपुट पेजला आल्यानंतर इथे मी एकदा रिफ्रेश करतो, बेसिक रिफ्रेश केलं आणि मी आता कन्सोल मध्ये जाऊन चेक करतो की आल्यात माझ्या स्किल्स. किती स्किल्स आल्यात माझ्या, 13 स्किल्स आल्यात ना, इथे दिसतात ना. ठीक आहे, आता पायथन आली, जावास्क्रिप्ट आली, HTML, कोर जावा, रिएक्ट नेटिव्ह, नोड.js, AWS. ठीक आहे, डॉकर, jQuery, पॉवर BI, अशा माझ्या भरपूर साऱ्या आल्यात स्किल्स आल्यात. मग मला हे जे काय स्किल्स आल्यात ते स्किल्स काय करायच्या, EGS पेजला फॉर्मॅट करायच्या आणि टेबलमध्ये प्रिंट करायच्या. मग मी काय करणार, जिथून स्किल आल्यात मी कन्सोलला करतो आता रिमूव्ह केल्यानंतर इथे काय करणार, लेट OBJ इक्वल टू कर्ली ब्रॅकेट ओपन केला, क्लोज केला, त्याला एक कीवर्ड देतो. जसं की मी कीवर्ड देणार आता इथे स्किल्स कोलन, आणि जी काय स्किल्स आल्यात त्या स्किल्स मी याला काय करतो, पास करून देतो. बस फंडा खतम. जा OBJ झाला, कोमा द्यायचा, OBJ पास करायचा. ON झाला का OBJ असतो. आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केलं, काही बदल नाही दिसला मला. मी काय करणार, आता ऍडमिन फोल्डरच्या आतमध्ये जो माझा skill.EGS आहे त्यामध्ये आलो, आणि जो हा फॉर्म टॅग आहे त्या फॉर्म टॅगच्या बाहेर मी काय करतो, एक कंटेनर घेतो. ठीक आहे, बुटस्ट्रॅपचा एक क्लास आहे तो कंटेनरच्या आतमध्ये मी घेणार रोच्या आतमध्ये घेणार मी सिंपलसा कॉल MD12 घेतला, आणि त्याच्या आतमध्ये मी H1 मध्ये सांगणार, काय सांगणार की इथे माझे स्किल्स लिस्ट दाखवणार मी. ठीक आहे, आणि मी थोडीशी डिझाईन देणार, जसं की त्याला क्लास दिला FW बोल्ड देणार, म्हणजे जो काही टेक्स्ट आहे तो टेक्स्ट मी काय करतोय, बोल्ड करतोय. त्यानंतर जो आपला रो आहे त्या रोला मी देतो BG कलर व्हाईट दिला, त्याला मी देतो राऊंडेड. त्यानंतर त्याला मी देणार मार्जिन किंवा पॅडिंग देतो मी सगळे एकूण 2 पिक्सल, आणि मार्जिन टॉप देतो मी याला 4 पिक्सल. जसं मी आउटपुट पेजला आलो, काय होईल, आलं इथे स्किल लिस्ट शो झाली. ठीक आहे, मग त्यानंतर जसा हा स्किल लिस्ट घेतलाय त्यानंतर मी काय करतो, इथे कॉल MD12 घेतो. कॉल MD12 घेतला, त्याच्या आतमध्ये मी घेणार एक टेबल टॅग, आणि टेबलच्या आतमध्ये तुम्हाला माहिती आहे काय असतो, TR नंतर TH. पहिला आपण घेऊ SR म्हणजे सिरियल नंबर. त्यानंतर आपण घेऊ इथे स्किल्स, आणि स्किल नंतर मी इथे घेतो ऍक्शन बटन. बस आउटपुट पेजला आलो, एकदा मी रिफ्रेश करून चेक करतो. ठीक आहे, आपला जो काही हेडर होता तो हेडर झालाय शो. फक्त टेबलला थोडेसे क्लास द्यायचे राहिले, जसं की मी टेबलला देतो टेबल, फक्त टेबल क्लास दिला. ठीक आहे, झाला इथं टेबल शो. मग जो काय आपण डेटा पाठवलाय, कशात पाठवलाय, OBJ मध्ये काय नावाने पाठवलाय, ह्या स्किल्स नावाच्या डेटामध्ये आपण डेटा फॉरवर्ड केलाय. मग तुम्हाला माहितीये काय करावं लागतं, सिंपल EJSचा सिंटॅक्स ओपन करायचा, स्किल्स डॉट मॅप राऊंड ब्रॅकेट, त्यामध्ये फंक्शन, त्या फंक्शनच्या आतमध्ये एक व्हेरिएबल जसे की आयटम दिला, सेकंड दिला इंडेक्स नंबर साठी कर्ली ब्रॅकेट ओपन केला, क्लोज केला. जी काय आपला EJSचा सिंटॅक्स आहे तो सिंटॅक्स काय केला, मी ओपन केला अँड क्लोज केला. आणि ह्याच्या आतमध्ये मी काय करतो आता, TRच्या आतमध्ये TD पहिला घेतला सिरियल नंबर साठी I+1, आणि EJSचा सिंटॅक्स केला मी क्लोज. आउटपुट पेजला आलो, एकदा मी रिफ्रेश करून तो चेक करतो, झाले इथे 13 स्किल आपले शो. मग जो काय बाकीचा डेटा राहिला होता तो बाकीचा डेटा पण मी इथे काय करतो, प्रिंट करतो. जसं की सेकंड काय आहे आपलं,
आयटम मधून काय करायचं तू स्किल्स प्रिंट करायच्या. त्यानंतर अरे स्किल नंतर काहीच नाही ना, डायरेक्ट आपलं ऍक्शन बटन आहे. ओके, आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं, आले आपल्या इथे स्किल्स, पायथन, जावा, जावास्क्रिप्ट, रिॲक्ट, नोड सगळे आले. त्यानंतर मी काय करतो, ऍक्शन मध्ये 2 बटन ऍड करतो. अँकर टॅग घेतलं आणि अँकर टॅगला मी सांगणार स्लॅश, तू कुठे जायचं, स्लॅश डिलीट, किंवा मी असं करतो डिलीट अंडरस्कोर स्किल्स. ओके, आणि त्यानंतर अजून एक बटन असेल एडिट स्किल्स. ओके, आणि इथे मी देतो नाव डिलीट. त्यानंतर इथे देतो मी एडिट. आले इथे बटन 2 आले, आले तिथे 2 बटन. आता हे बटनाच्या ऐवजी आपण आयकॉन देऊ शकतो, बरोबर. मग आयकॉन घ्यायचे म्हणले ओम, कोणत्या वेबसाईट वरून आपण आयकॉन आणतो, अवेसम है ना. आता जे आपण हे बटन टाकलेत, मी जे टेक्स्ट राईट केलाय, डिलीटचा टेक्स्ट राईट केलाय, त्यानंतर इथे काय केलंय मी एडिटचा टेक्स्ट राईट केलाय, त्याऐवजी मी काय करणार आहे, इथे आता बटन आणतो. ठीक आहे, आता बटन कसे आणायचे तुम्हाला माहिती आहे की एक फॉन्ट ऑसम म्हणून एक वेबसाईट आहे, आणि त्या वेबसाईटला काय भेटतात, आपल्याला आयकॉन भेटतात फ्री मध्ये. ठीक आहे, जसं की मी त्या वेबसाईटला आलो, आणि वेबसाईटला आल्यानंतर मी काय करणार, फर्स्ट जे आपल्याला डिलीटचं आयकॉन पाहिजे, मला ते डिलीटचं आयकॉन मी काय करतो, घेऊन जातो. स्क्रोल करतो मी डिलीटचा आयकॉन. ठीक आहे, डिलीटच्या आयकॉनला ट्रॅश म्हणतात वाटतं, है ना, डस्टबिन सारखं आलं इथे, डस्टबिन सारखं. त्या डस्टबिनच्या आयकॉनला मी काय करतो, कॉपी करतो. कॉपी केलं, आपल्या व्हीएस कोड मध्ये आलो, जो आपला अँकर टॅग होता, त्या अँकर टॅगच्या आतमध्ये मी टेक्स्ट नाही राईट करणार आता. टेक्स्टच्या ऐवजी मी काय करतो, इथे एक बटन टॅग घेतो, आणि त्या बटन टॅगच्या आतमध्ये आमचा राहणार तो आयकॉन. कुठे आयकॉन, अरे कॉपी नाही झाला का, कॉपी केला मी आयकॉन, आणि त्या बटनच्या आतमध्ये तो आयकॉन मी पेस्ट केला. जसं मी आउटपुट पेजला येतोय आणि इथे रिफ्रेश करतोय, आलं इथे बटन, डस्टबिन सारखं बटन आलंय. मग त्याच प्रकारे मी एडिटला पण बटन आणतो. मग एडिटचं बटनचं नाव काय असेल, आय थिंक ओम काय असेल, एडिट. जसं मी एडिट सर्च केलं, आलं इथं पेनासारखं. ठीक आहे, हेच घेऊन जाऊ आपण. कॉपी केलं मी, आउटपुट पेजला आलो, एडिटच्या जागी मी काय राईट करतो, एक बटन घेणार आहे, बटन टॅग घेतला, बटन टॅगच्या आतमध्ये तो आयकॉन पेस्ट केला. जसं मी आउटपुट पेजला आलो आणि इथे रिफ्रेश केलं, आले 2 बटन. आणि त्या बटनला थोडीशी आपण डिझाईन, आता डिझाईन द्यायची म्हणजे तुम्हाला माहिती आहे काय करणार, जो आपला बटन आहे त्या बटनला क्लास द्यायचा, जसं की बीटीएन, अरे आणि ह्याला बीटीएन प्रायमरी देऊ. आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं, झालं बटन. अरे बटनचा कलर कोणता टाकू, हा डिलीट बटनाचा कोणता टाकायचा ओम, रेड टाकायचा. काय क्लास, क्लास काय आहे, अरे क्लास काय मग रेड कलरचा, जसं ब्ल्यू कलरचा प्रायमरी, रेड कलरचा कोणता क्लास आहे, डेंजर. अरे विसरलात बुस्ट्रॅप सगळं. आणि जो आपला एडिट आहे त्या एडिटला टाकतो मी बीटीएन, बीटीएन प्रायमरी. ठीक आहे, असे आपले 2 बटन झाले, आले बटन, आले ना. आता व्यवस्थित वाटतंय, टेक्स्ट बरोबर आपल्याला समजते ना. जसं आपण ह्या डिलीट बटनावर क्लिक करू, डेटा काय होईल, डिलीट होईल. आणि हे डिलीट बटनावर क्लिक केलं की डेटा काय होईल, एडिटला जाईल. मग आता आपण काय करणार, जसं मी ह्या डिलीट बटनावर क्लिक करतोय, काय झालं, मी कोणत्या आलो URL ला, कॅन नॉट गेट स्लॅश डिलीट स्किल. ओके, पण त्याला सांगायचं, जो जातोय ना तिथे काय करावं लागतं, आपल्याला पुढे ऍडमिन द्यावं लागतं. काय द्यावं लागतं इथे, ऍडमिन. काय ऍडमिन द्यायचं, की आपण त्याला सांगतोच ना, जे आम्ही काम करतो ते कुठे करतो, ऍडमिनच्या आतमध्ये. त्यामुळे पुढे आपण काय देतो, तिथे ऍडमिन, आणि इथे स्लॅश द्यावा लागेल कंपल्सरी. आउटपुट पेजला आलो, मी एकदा काय करतो, इथे रिफ्रेश करतो, आणि मी इथे डिलीट बटनावर करतो क्लिक. कुठे आलो, ऍडमिनच्या आतमध्ये डिलीट स्किल नावाची काय असेल, URL असेल, आणि त्या URL ची मेथड कोणती, गेट मेथड आहे. मग बनवायची URL,
मग बनवण्यासाठी मी admin.js मध्ये आलो आणि इथे काय करतो, URL बनवतो. राऊट डॉट गेट राऊंड ब्रॅकेट डबल कोड स्लॅश डिलीट, कोमा घेतला, एक फंक्शन घेतला आणि त्या फंक्शन मध्ये रिक्वेस्ट रिस्पॉन्स आणि इथे मी करतो रिस्पॉन्ड डॉट सेंड आणि इथे करतो मी रिस्पॉन्ड डॉट सेंड. काय करणार, काहीच नाही करणार. आता तुम्हाला मला सांगा, डेटा आपल्याला डिलीट करायचा बोललो तर आपण कशाचा यूज करतो, त्या आयडीचा यूज करून आपण डेटा डिलीट करतो, बरोबर ना. काय करतो आपण, त्या आयडीचा यूज करून आपण डेटा काय करतो, डिलीट करतो. मग मी काय करतो, जो आपण डिलीट बटनावर क्लिक करू त्याबरोबरच काय झालं पाहिजे, पॅरामीटर मध्ये काय झाली पाहिजे, आपली आयडी पास झाली पाहिजे. मग मी काय केलं, डिलीट स्किल च्या पुढे स्लॅश दिला, इजेसचा सिंटॅक्स ओपन केला आणि त्याच्या आतमध्ये मी राईट करतोय आयटम डॉट, काय करायचं, तू स्किल्स अंडरस्कोर आयडी पास करायची. ओके, आउटपुट पेजला आलो आणि इथे मी रिफ्रेश करतो. जसं मी डिलीट बटनावर क्लिक केलं, झाला 1 नंबर आयडी येते बघू, झूम करतो मी, आला इथे ऍडमिनच्या आतमध्ये स्लॅश डिलीट स्किल ही URL असेल आणि त्या URL बरोबर आपण काय केलंय, एक आयडी पाठवलाय, आला इथे एक आयडी. ठीक आहे, जसं की मी काय करतो आता सेकंड डेटावर काय करतो, स्किल करतो किंवा 5व्या डेटावर स्किल केलं, क्लिक केलं, आला इथे 5 आयडी. म्हणजे आपल्याला हा आयडी भेटतोय, हा आयडी काय करायचा, कॅच करायचा. मग कॅच करायचं म्हणजे माहितीये, जी URL दिली स्लॅश डिलीट ऍडमिनच्या आतमध्ये, तिथे द्यायचा स्लॅश कोलन आयडी आणि जो आयडी आपल्याला काय करायचा, एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करायचा आहे. मग तू काय कर, लेट आयडी इक्वल टू, जी आयडी आली आहे ती कशात आली मला आता ती सांग ऑनलाईन मध्ये. मी बघतोय फक्त तुम्ही विसरलात का नाही. कुणाच्या लक्षात आहे की जो आपण आयडी आलाय तो आयडी कशात आलाय, ओम कशात आलाय, अनिकेत रिक्वेस्ट डॉट बॉडी पक्का, ओम कशात आला, अरे सांगू शकतात तुम्ही कशात आला, रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये आयडी आला. अरे ऑनलाईन मध्ये वैभव कशात आला, अरे आहे का नाही ऑनलाईन मध्ये, अरे बोलत चला तुम्ही. जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही तुम्हाला पण समजणार नाही ना, तुम्ही चुकतात तुम्ही बरोबर येतात. तुम्ही विसरलात याचा अर्थ तुम्ही प्रॅक्टिस करत नाही. बाकीचे अरे माहित नाही का, अनिकेत चुकला पहिल्यांदा, परत त्यांनी बरोबर सांगितलं. अरे बाकीच्यांना काहीच येत नाही का, अरे चुकीचा आन्सर पण देऊ शकतात ना तुम्ही. विसरला सगळे. जी काय आपण आयडी पाठवली ती कशात पाठवली, आपण आयडी रिक्वेस्ट डॉट पॅरामीटर मधून पाठवली. जसं की आपण आतापर्यंत किती मेथड पाहिल्या, फॉर्म टॅग असतो, त्या फॉर्म टॅग मध्ये एक पोस्ट मेथड असते, त्यानंतर गेट मेथड असते आणि त्यानंतर आपण पाहिली होती पॅरामीटर मेथड. मग जो आपण हा आयडी पाठवलाय तो आयडी कशात पाठवलाय, पॅरामीटर मधून. मग पॅरामीटर मधून आपल्याला डेटा कॅच करण्यासाठी कशात येतो, रिक्वेस्ट डॉट पॅरम्स आणि त्या पॅरम्स मधून काय करायचं आहे, आपल्याला आयडी घ्यायचा आहे. जसं मी हा आयडीला काय करतो आता, सेंड करतो. बघा आउटपुट पेजला आलो, एकदा मी इथे काय करतो, एकदा सिंपल रिफ्रेश केलं. जसं मी 13व्या नंबरच्या ह्याच्यावर मी काय केलं, डिलीट बटनावर क्लिक केलं, किती आयडी भेटला आपल्याला, 13 नंबरचा. झूम करून दाखवता तुम्हाला. जसं मी इथे 7 नंबरचा केला, 7 नंबरचा आयडी भेटला. ठीक आहे, मग ह्या आयडीचा यूज करून आपल्याला डेटा डिलीट करायचा. मग डेटा डिलीट करण्यासाठी तुम्हाला माहिती आहे एक क्युरी असते, लेट एसक्यूएल इक्वल टू टिल्ट. क्युरी काय हो सांग, आज तू सांगायची, डिलीट फ्रॉम वेअर का, कन्फर्म सांग पक्का, काय राईट करू, डिलीट फ्रॉम स्किल्स, हा वेअर स्किल्स अंडरस्कोर आयडी, हा बस. अजून कशी देऊ, वन टाकू असं, पक्का बरोबर आहे, पक्का असंच. ऑनलाईन मेंबर
आयडी इक्वल टू कसं करू? इथे आयडी इक्वल टू राईट करू का असं? आयडी इक्वल कसं? इक्वल टू हा. आता ते टाकायचे कशा? मला 2 नंबरची करायची. मग 2 नंबरची होईल का? हा असंच ना? पक्का? अरे जो आपल्याला हा आयडी भेटलाय तो आपण आयडीचा यूज करायचा ना. ह्या आयडीचा यूज करून आपल्याला डेटा डिलीट करायचा आहे होम. बरोबर? तूही सांगितलं ते बरोबर आहे, पण हे आपण मॅन्युअली आयडी नाही देणार. जो आपल्याला हा रिक्वेस्ट डॉट पॅरम मध्ये आपल्याला काहीतरी नंबर भेटतोय ना, तो नंबर अटॅच करायचा. मग तुम्हाला माहिती नंबर अटॅच करायचा म्हणलं की आपण काय करणार तिथे सांगा बरं. डॉलर कर्ली ब्रॅकेट ओपन अँड क्लोज आणि ह्याच्यामध्ये आपण करू आयडी. झाली क्युरी. आता क्युरी बघा कशी झाली. याचा अर्थ तुम्ही प्रॅक्टिस करत नाही बरं का. हो. जसं मी इथे रिफ्रेश केलं, रिफ्रेश केल्यानंतर डिलीट बटनावर मी क्लिक करतो. काय झालं? डिलीट फ्रॉम स्केल्स वेअर स्किल अंडरस्कोर आयडी इक्वल टू किती आली? किती आली हो? मी ते 3 भेटली. ओके 3 भेटली. त्यानंतर मी करतो ह्या 13व्या नंबरच्या आयडी वर क्लिक. भेटली दे मला क्युरी. आता मला ऑनलाईन मेंबर सांगतील ही क्युरी बरोबर आहे की चुकीची. ऑनलाईन मेंबर एकदा पहा तुम्ही क्युरी बरोबर आहे की चुकीची क्युरी आहे, आणि चुकीची आहे तर का चुकीची आहे हे पण मला सांगायचं. सांगा बरं ऑनलाईन मेंबर. सर्वांनी अरे बोलत चला तुम्ही. अरे किती सांगतो मी, तुम्ही बोलत चला बोलत चला. अरे मला तुम्ही बोलला तर समजतं की तुम्ही स्क्रीन पुढे आहे, नाही तर मला असं वाटतं की तुम्ही जॉईन झालात आणि कुठेतरी तुमचं वेगळं काम करत बसतात. अरे ऑनलाईन मेंबर क्युरी बरोबर आहे की डिलीट आहे? तुम्ही रॉंग आहे बरोबर आहे अरे काहीतरी सांगा. आता नावं घ्यायला होता तुम्ही सगळे. अनिकेतचं म्हणणं बरोबर आहे, वैष्णवीचं पण म्हणणं बरोबर आहे. ठीक आहे बाकीचे ऑनलाईन मेंबर तुमचं काहीच म्हणणं नाही. वैभव, स्वप्नाली, अरे पूजा, राजश्री, अरे काहीतरी सांगू शकतात. बरोबर आहे. ठीक आहे. आता मी त्या क्युरीला करतो रन. ओके मी त्या क्युरीला करतो आता इथे रन. रन करण्यासाठी लेट डेटा इक्वल टू अवेट EXE आणि SQL क्युरी मी इथे केली पास. आणि आता अवेट यूज केले म्हणजे मला इथे करायला लागेल असिंक राईट आउटपुट पेजला. ठीक आहे. आणि मी जो डेटा व्हेरिएबल आहे तो डेटा व्हेरिएबल मी काय करतो, ठीक आहे डेटा व्हेरिएबलला मी इथे करतो सेट. जसं मी आउटपुट पेजला आलो एकदा मी इथे रिफ्रेश करतो बॅक येऊन. ठीक आहे चला झूम आउट करतो, जरा जास्त झूम झाले. आणि मी इथे आता करतो 13वा पॉवर BI आहे त्या पॉवर BI ला करतो मी डिलीट. जसं मी इथे डिलीट केलंय आलाय आपल्याला इथे इन्सर्ट आयडी, त्यानंतर सर्व्हर स्टेटस आलाय म्हणजे आपली जी काही क्युरी होती ती क्युरी बरोबर आहे. इकडे आउटपुट पेजला आलो रिफ्रेश केलं झाला 13वा नंबरचा डेटा डिलीट. ठीक आहे. मग आपण काय झालं पाहिजे की डेटा डिलीट झाला पाहिजे पण आपण ह्याच पेजला आलो पाहिजे. त्यासाठी मी URL कॉपी केली आणि इथे रिस्पॉन्ड डॉट सेंड डेटा केला होता तिथे मी करतो रिस्पॉन्ड डॉट रिडायरेक्ट. आणि रिडायरेक्ट मध्ये सांगणार की जे आपण लोकल कोलन 1000चा पार्ट आहे तो मी इथे काय केला रिमूव्ह केला आणि बाकीचा ऍज इट इज तसाच ठेवला. इकडे आलो आउटपुट पेजला मी रिफ्रेश करतो आणि मी ते जी काही मला कोर जावा आहे मला कोर जावा नाही जमत मी काय केलं कोर जावाला डिलीट केलं. आहे का इथे कोर जावा आता? नाहीये. आणि जसं मी इथे डेटा डिलीट केला डेटा काय झाला डिलीट झाला. आउटपुट पेजला मी आपल्या कोणत्या आलो पोर्टफोलिओला आलो आणि पोर्टफोलिओ मध्ये बघा आता काही काही इथे पॉवर BI आहे कोर जावा आहे आणि मी जसं रिफ्रेश केलं काय झालं डिलीट झाला. झाला ना डेटा डिलीट. जसं मी इकडे आलो
पायथन मला डिलीट करायचे. डिलीट बटनावर क्लिक केलं, तिथून पायथन काय झाला, डिलीट झाला. इकडे आलो मी, आता फर्स्ट नंबरला पायथन, इथे रिफ्रेश केलं, झाला पायथन डिलीट. इकडे आलो, जावास्क्रिप्ट पण येत नाही मला, HTML तर येतच नाही मला. हे रिॲक्ट नेटिव्ह काय आहे नेमकं, रिॲक्ट जीएस पण येत नाही मला, काय AWS वगैरे मला येतच नाही, ही पण येत नाही मला. मी काय केलं, डिलीट केलं, आणि इकडे येऊन मी काय केलं, रिफ्रेश केलं. आलं इथे Node.js, टेलवाइन, डॉकर आणि jQuery. अरे डॉकर पण मला येत नाही, डिलीट करून टाकतो. आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं, आलं. समजतंय? ओके, ऑनलाईन मेंबर डन. ठीक आहे, आता आपण नेक्स्ट करू. नेक्स्ट घेतो मी आता. आता नेक्स्ट काम काय राहणार आपलं, जसं आपण इथे डेटा ऍड केलाय, ठीक आहे, मी अजून एक डेटा ऍड करतो, जसं की पायथन. सेव्ह केलं, झालं, इथे पायथन आला, आणि इकडे पण काय झालं, पायथन ऍड झाला. मस्त आहे ना. आपल्याला जेव्हा वाटेल स्किल ऍड करायची, ऍड करू शकतो, ते स्किल डिलीट करायचे, डिलीट करू शकतो. इझी. ओके, त्यानंतर आता आपलं दुसरं बटन कोणतं आहे, अपडेटचं. जसं मी अपडेट बटन क्लिक केलं, काय झालं, कुठे गेलं, ऍडमिनच्या आतमध्ये एडिट स्किलला गेला. त्याबरोबर आपल्याला आयडी पाठवायचा आहे. मग आयडी पाठवायचं बोललं तर edit.ejs मध्ये आलो, आणि जसा आपण हा डिलीटला आयडी पाठवला होता, त्याच पद्धतीने मी काय करणार, अपडेटला पण मी काय करणार, आयडी पास करणार. जसं आउटपुट पेजला आलो, एकदा मी इथे काय केलं, रिफ्रेश केलं, आणि मी इथे काय करतो, पायथनवर एडिटवर मी क्लिक केलं, काय झालं, 14 नंबरचा आयडी गेला. ओके, मग जो हा आपल्याला आयडी गेलाय, तो आयडी काय करायचा, सोपा पद्धतीने कॅच करायचा. मग राऊट मध्ये आलो, कोणत्या रस्त्याला आलो, ऍडमिन रस्त्याला आलो, आणि इथे एक URL बनवतो. जसं की मी URL बनवणार, राऊट डॉट गेट, अरे गेट गेट राऊंड ब्रॅकेट, डबल कोड मध्ये स्लॅश एडिट स्किल कोलन, नाही सॉरी, स्लॅश कोलन आयडी. ठीक आहे, त्यानंतर मी ते काय करतो, असिंग पण राईट करून घेतो एकदाच, आपल्याकडून प्रत्येक वेळी राहतं ना, एरर भेटतोय. त्यानंतर फंक्शन, फंक्शन मध्ये एक रिक्वेस्ट सेकंड घेतला मी, रिस्पॉन्स, आणि ते करतो रिस्पॉन्ड डॉट सेंड. सेंड काय करणार, रिक्वेस्ट डॉट, ठीक आहे, सेंड मी काय करतो, आयडी. म्हणजे जो आयडी आलाय, तो आयडी आपल्याला काय करायचा, एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करायचा. जसं की मी लेट आयडी इक्वल टू काय करणार, रिक्वेस्ट डॉट पॅरम मधून घ्यायचा आहे आम्हाला आयडी, आणि जो आयडी आहे, अरे यूज झालं का, इथे आयडी असणार, तो आयडी काय केलाय आपण इथे सेंड केलाय. एकदा मी आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं, आला इथे 14 नंबरचा आयडी. ठीक आहे, जसं मी इथे एडिटवर क्लिक केलं, 7 नंबरचा आयडी. ओके, मग जो आपल्याला हा आयडी भेटतोय, हा आयडीचा यूज करून आपल्याला काय करावं लागेल, एडिट करायच्या टायमाला, जसं आपण इथे डेटा डिलीट केलाय, त्याच पद्धतीने इथे आपल्याला डेटा काय करावं लागेल, घेऊन यावं लागेल. बरोबर ना, डेटा काय करावं लागेल, आपल्याला घेऊन यावं लागेल डेटा फर्स्ट. मग डेटा घेऊन यायचं बोललं तर काय करायचं, लेट SQL इक्वल टू टिल्ट, आणि क्युरी काय राहणार डेटा घेऊन येण्याची, की सिलेक्ट स्टार फ्रॉम, कोणत्या टेबल मधून डेटा आणायचा आहे तुला, की आमचा तो काही स्किल नावाचा डेटा आहे, त्यामधून आम्हाला डेटा आणायचा आहे. पण किती आणायचा आहे, एकच आणायचा आहे. मग कोणता आणायचा आहे तुला, जी आमच्याकडे आयडी आहे, ह्या आयडीचा डेटा आम्हाला काय कर, घेऊन ये. मग त्यासाठी कोणता बोललं, म्हणजे कोणता डेटा आणायचा आहे, तर वियर सांगायचं. वियर मध्ये सांगा मग स्किल्स अंडरस्कोर आयडी इक्वल टू, आणि जो तुम्हाला आयडी भेटलाय, तो आयडी अटॅच करून द्या. डॉलर कर्ली ब्रॅकेट ओपन केला, क्लोज केला, क्युरी झाली क्रिएट. त्या क्युरीला मी करतो आता रन करण्यासाठी लेट, मी ते करतो स्किल्स किंवा स्किल करतो फक्त, इक्वल टू अवेट exe SQL, बस. आणि जी काही SQL क्युरी आहे, तर SQL क्युरीला मी इथे, सॉरी, स्किलला मी काय करतो, इथे सेंड करतो. आउटपुट पेजला आलो, मी इथे रिफ्रेश केलं, जसं मी ह्या डिलीट बटनावर क्लिक करणार, काय होणार, डेटा डिलीट होणार. आणि अपडेट बटनाला क्लिक केलं, काय झाले, तो डेटाबेस मध्ये गेला, आणि डेटाबेस मधून काय केलं, ती स्किल काय केला, त्या घेऊन आला. समजलं? ओके ना, आलाय ना डेटा घेऊन, स्किल नावाचा डेटा घेऊन आला, बस.
मग जो काही स्किल नावाचा डेटा घेऊन आलाय तो डेटा काय करायचा आहे, एका नवीन पेजवर काय करायचा, शो करायचा आहे. मग नवीन पेजवर शो करायचा म्हणजे कोणत्या पेजला, एखाद्या फॉर्म मध्ये शो करायचा. जसं की आपला हा फॉर्म आहे, कोणता फॉर्म आहे, की स्किल ऍड करण्याचा फॉर्म आहे, बरोबर. स्किल ऍड करण्याचा काय आहे, आपल्याकडे फॉर्म आहे. तसाच फॉर्म घ्यायचा तुम्ही, त्या फॉर्म मध्ये काय करायचा, इथे व्हॅल्यू मध्ये स्किल शो करायची. जसं तुम्ही अपडेट बटनावर क्लिक कर, जसं इथे सेव्ह बटन नाही, तिथे अपडेटचं बटन असेल. मग जसं तुम्ही अपडेटच्या बटनाला क्लिक करता, डेटा काय होईल, अपडेटला जाईल. मग अजून एक URL बनवायची कुठे, राऊट मध्ये. जसं की इथे एडिट स्किल आहे, तिथे काय राहील, अपडेट स्किल. आणि त्या अपडेट स्किलला तुम्ही काय करायचं, अपडेटची क्युरी राईट करायची. जसं आपण इथे डिलीटची क्युरी राईट केली, इथे सिलेक्ट केली, त्यानंतर नेक्स्ट कोणती राहणार आपली, अपडेटची. तेवढं तुम्ही करता. ओम, जमेल तुम्हाला? ऑनलाईन मेंबर, एडिटची तेवढी स्किल तुम्ही ऍड करू शकतात ना? अरे जमेल का नाही, का घेऊ मी? अरे ऑनलाईन मेंबर, अरे रेकॉर्डिंग राहिली का? जसं मी चॅट जीपीटीला दिला कोड, त्याने आपल्याला काहीतरी रिप्लेस केलंय का नाही? अरे काहीच नाही केलं त्याने. ठीक आहे, पेस्ट केलं मी एकदा आणि ह्याला सांगतो फिक्स दिस कोड. ओके, क्लिअर इन्क्लूड वगैरे वगैरे भरपूर सारं देऊ राहिलाय तो आपल्याला कोड राईट करून दिला. ओके, मी ह्याला केला कॉपी, कॉपी केला, आउटपुट पेजला आलो आणि इथे मी करतो पेस्ट. जसं मी आउटपुट पेजला आलो, आता डिझाईन एकदा मी चेक करतो. जशी डिझाईन बघितली इथे आलं, इथे एज्युकेशन, एज्युकेशन नंतर स्टार्टिंग इयर, इथे एंडिंग इयर आणि इथे आपलं राहील कॉलेज नेम. ओके, मग आता आपला जो काय डेटाबेस मध्ये टेबल होता, तो टेबल पण काय करायला लागेल, चेंज करायला लागेल. चेंज करण्यासाठी मी काय करतो, आता तो डेटा डिलीटच करतो पहिला. आता इथे बघा लेफ्ट साईडला ऑप्शन दिसतात. कोणता प्रोजेक्ट आहे आपला, प्रोजेक्ट 51. त्यामध्ये टेबल सिलेक्ट करायचा, कोणता टेबल डिलीट करायचा आहे, ते एकदा रिफ्रेश करायला लागेल आय थिंक. अरे अरे, ठीक आहे ठीक आहे. ओके, एकदम ह्याला काय करतो, क्लोजच करतो आणि डबल एकदा ओपन करतो वर्क बेंचला. पासवर्ड चुकीचा, ते बरोबर पासवर्ड आहे. इथे लेफ्ट साईडला बघा, आता सगळे प्रोजेक्ट दिसतात आपल्याला. त्यामध्ये टेबल, टेबल मध्ये आपला कोणता टेबल डिलीट करायचा, एज्युकेशन. ह्याच्यावर टॅप करायचं, राईट क्लिक करायचं आणि इथे तुम्हाला ऑप्शन दिसेल कोणतं, की ड्रॉप टेबल. ड्रॉप टेबलवर मी क्लिक केलं, इथे ड्रॉप नाव, आणि ड्रॉप नाव केलं की डेटा झाला डिलीट. मग आपल्याला आता काय करायचंय, जसं की मी आता डबल फॉर्म भरणार, आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं आणि इथे मी काय करतो, एज्युकेशन टाकलं, स्टार्टिंग इयर टाकतो माझं 2020, त्यानंतर एंडिंग इयर टाकतो मी 2023 आणि ते कॉलेज नेम टाकलं. जसे की मी कॉलेज नेम टाकणार आता तेच आपण मागाशी कॉपी केलं, तर न्यू आर्ट्स कॉलेज आणि सबमिट केलं. जसं सबमिट केलं, सगळा डेटा काय झाला, इथे सबमिट झाला. मी याला काय करतो, कॉपी करतो, चॅट जीपीटीला आलो आणि इथे मी काय करणार, आता नवीन टॅब घेतला आणि ह्याला सांगतो की काय कर, क्रिएट एसक्यूएल, क्रिएट क्युरी. ओके, आणि एंटर करणार. जसं इकडे आलो, आपल्याला टेबल क्रिएट करून दिलाय त्यांनी आणि या टेबलला मी करतो कॉपी, कॉपी केला, वर्कबेंच मध्ये आलो आणि वर्कबेंच मध्ये आल्यानंतर इथे मी काय केला, पेस्ट केला. ज्या गोष्टी लागत नाही त्या गोष्टी मी इथे काय करतो, नॉट नल, हे आता मला माहित नाही काय आहे. त्यानंतर इथे पण नॉट नल आहे, ते पण मला माहित नाही काय आहे. अरे स्टार्टिंग इयर ह्यांनी काय दिलंय, इयर मध्ये दिलंय. मला इथे काय करायचं, व्हेअर केअर करणार आणि व्हेअर केअर मध्ये मी राईट करणार की 20 राईट करणार. ओके, त्यानंतर एंडिंग इयर पण ह्यांनी काहीतरी राईट केले, मला ते समजना काय आहे आता. त्याला पण मी इथे काय करणार, व्हेअर केअर देतो 20, कॉपी केला, पेस्ट केला. त्यानंतर कॉलेज नेमला पण ह्यांनी काय केलंय, नॉट नल दिलंय, त्याला पण मी करतो इथे रिमूव्ह आणि लास्ट मध्ये काहीतरी राईट केलंय, ते पण करतो रिमूव्ह. झाला आपला एक सोपासा टेबल. त्या टेबलला मी करतो इथे रन. जसंही मी इथे रन केला, झाला टेबल
क्रिएट काय आलंय एरर. ठीक आहे, प्रोजेक्ट आपलं सिलेक्ट नाही, इथे आलं सिलेक्ट केला प्रोजेक्ट आणि ह्या क्युरीला मी करतो आता रन. रन केला, झाला आपला टेबल क्रिएट. ठीक आहे, आउटपुट पेजला आलो मी आता इथे. आता जो हा डेटा आलाय, हा डेटा काय करायचा आपल्याला डेटाबेस मध्ये स्टोअर करायचा. मग त्यासाठी ऍडमिन डॉट अरे ऑनलाईन मेंबर समजतंय का? जास्त झालं आज? अरे जास्त झालंय का? फक्त मी आज डेटा काय करतो एवढा सेव्ह करतो. आता डेटा सेव्ह करण्यासाठी काय करणार आपण? ठीक आहे, इकडे आलो आउटपुट पेजला. काय काय डेटा आलाय? एज्युकेशन आलंय, त्यानंतर स्टार्टिंग इयर आलंय, त्यानंतर एंडिंग इयर आलंय. मग तो आपल्याला सगळा डेटा काय करायचा? स्टोअर करायचा आहे. मग त्यासाठी पहिलं आपण काय करणार इथे? स्टार्टिंग इयर कोमा दिला, त्यानंतर कोणतं इयर? एंडिंग इयर. एंडिंग 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 इयर आणि त्यानंतर कॉलेज नेम. जसं कॉलेज नेम दिलं त्यानंतर आपला कीवर्ड असतो व्हॅल्यूज, आणि व्हॅल्यूज कीवर्ड दिल्यानंतर राऊंड ब्रॅकेट घेतला. पहिला घेतला आपण कोर्स साठी, सेकंड घेतला इयर साठी, इथे एंडिंग इयर साठी आणि कॉलेज नेम साठी. मग जो काय हा डेटा आलाय तो डेटा इथे अटॅच करून द्यायचा. डॉलर कर्ली ब्रॅकेट ओपन केला, क्लोज केला. ह्यामध्ये राहणार डी डॉट एज्युकेशन. त्यानंतर सेकंड मध्ये काय राहणार? डॉलर कर्ली ब्रॅकेट ओपन केला, क्लोज केला, डी डॉट आपलं राहणार स्टार्टिंग इयर. आणि त्यानंतर थर्ड मध्ये राहणार डी डॉट एंडिंग इयर. आणि लास्ट मध्ये आपलं राहणार कॉलेज नेम. अरे कॉलेज नेम थोडं राईट केलं. ठीक आहे, मी ह्यालाच काय करतो, टेबल क्रिएट करताना काय बनवलंय आपण तेच नेम काय करायला लागेल, ऍज इट इज कॉपी करायला लागेल. नाहीतर नाव चुकलं की आपला डेटा काय होईल? जाणार नाही. ठीक आहे, झाली आपली क्युरी. आणि त्या क्युरीला मी करणार आता रन. रन करण्यासाठी वॅर डेटा इक्वल टू अवेट. अरे अग्रुमेंट झालं का? अवेट EXE. आणि त्या EXE क्युरीला मी SQL क्युरी काय करतो? पास करतो. आणि इथे अवेट यूज केले म्हणजे आपल्याला यूज करणं इथे असिंग. असिंग नंतर थोडीशी मी इथे करतो राईट. जो डेटा आहे तो डेटा आउटपुट पेजला आलो, इथे केलं मी रिफ्रेश. जसं रिफ्रेश केलं आपल्याला एक इन्सर्ट आयडी भेटला, सर्व स्टेटस भेटला, म्हणजे आपला डेटा काय झाला? स्टोअर झाला. मग जसा हा डेटा स्टोअर झाला की आपल्याला पेज चेंज नाही झालं पाहिजे, फक्त झालं पाहिजे आपला डेटा गेला पाहिजे. मग URL कॉपी केली, जिथे आपण रिस्पॉन्ड डॉट सेंड केलं होतं तिथे मी करतो रिस्पॉन्ड डॉट रिडायरेक्ट. आउटपुट पेजला आलो, इथे करतो मी. आणि जो काही लोकल होस्ट कोलन 1000चा पार्ट आहे तो मी इथे काय करणार आता? रिमूव्ह करणार. जसं मी आउटपुट पेजला आलो आणि इथे मी रिफ्रेश केलं. आता मी एज्युकेशन टाकतो. माझं एज्युकेशन झालंय, MCS. ठीक आहे ना? माझं कधी झालंय एज्युकेशन की 2023 पासून ते माझं 2026 पर्यंत. ठीक आहे, असं माझं एज्युकेशन 26 ना 25 पर्यंत. आणि माझं कॉलेज नाव आहे, माझं कॉलेजचं नाव मी असं टाकले, न्यू व्हॉट्सअप टाकतो आता. आणि इथे गेलं मी सबमिट. जसं सबमिट केलं डेटा गेला, पेज चेंज झालं का? नाही. मग जो काय आपला डेटाबेस मध्ये डेटा आहे तो आलाय का कन्फर्म मी एकदा चेक करतो इथे. जसं मी आउटपुट पेजला आलो, पुढे वर्क बेंच मध्ये आलो, सिलेक्ट स्टार फ्रॉम कोणता टेबल? जो आमचा एज्युकेशन नावाचा टेबल आहे तो टेबल मधला डेटा काय कर मला शो कर. आणि या क्युरीला मी केलं इथे रन. जसं रन केलं झाला इथे BSc कम्प्युटर सायन्स, स्टार्टिंग इयर 2000, एंडिंग इयर 2023, कॉलेज नेम निवाड्स कॉलेज सायन्स, आणि MCS 2023 ला स्टार्ट केलंय, एंड केलंय 2025 ला. आणि इथे काय झालंय? आपलं कॉलेज नेम आलंय. ओके, आज फक्त आपण काय केलं? ऍडमिन मधून एज्युकेशन ऍड केले. तुम्हाला जमलं तर तुम्ही जे काय आपल्या युजर साईटची वेबसाईट आहे त्या वेबसाईटला काय करा, तुम्ही एज्युकेशन तुम्ही काय करा? शो करा. ओके, आता रेकॉर्डिंग मध्ये काय झालंय की जो आपण पार्ट घेतला होता तो कव्हर नाही झाला. मी काय करतो, फक्त सगळे पेज एकदा शो करतो तुम्हाला. ठीक आहे, तुम्ही पॉज करून ते एकदा टाईप करून घ्या. ठीक आहे, मी एकदा सगळे पेज दाखवतो तुम्हाला. जसं की फर्स्ट हे युजर साईटचं पेज, त्यानंतर ऍडमिन साईटचं सगळे पेज दाखवतो. कारण थोडीशी रेकॉर्डिंग स्क्रब झाली थोडीशी आजची.
त्यानंतर अजून आपण काम केलंय एज्युकेशन. एज्युकेशन मध्ये काय आहे की सोप्पा एक फॉर्म घेतलाय फक्त, बरोबर. त्यानंतर आपण आज काम केलंय नावबार मध्ये पण डेटा भरपूर सारा डिलीट केलाय. स्किल मध्ये आज आपण काहीच वर्किंग नाही केलं, आपण डायरेक्ट वर्किंग कुठे केलंय, इथे पण वर्किंग नाही केलं, ठीक आहे ना. आपण फक्त एडिट केलंय आपण, है ना, डिलीट केलंय, एडिट केलंय, त्यानंतर डेटा आपण शो केलाय. ओके, ठीक आहे. ऑनलाईन मेंबर समजलंय सर्वांना?